कन्याचं आता आम्ही दूध संकलन करतोय तर कन्याचा माल वापरल्यापासून फॅटमध्ये आणि एसनेमध्ये जरा आम्हाला फरक जाणवतोय आणि चांगली क्वालिटी तयार होते दुधाची. माझे नाव राजकुमार प्रताप निकम, राहणार कलेडोन, तालुका खटाव, जिल्हा सातारा. आपले गणेश दूध डेअरी संकलन केंद्र आहे आणि आपल्या या डेअरीच्या माध्यमातून आपण कन्या कंपनीचे पशुखाद्य विक्री करतोय गेले 2 वर्षापासून. कन्या कंपनीचे डायमंड 30+ आणि डायमंड हे 2 व्हरायटी विकतोय. त्याचबरोबर बूस्ट आणि जन्नी गाभण जनावरांसाठी हे खाद्य विकतोय. खाद्याचा रिझल्ट चांगला आहे. गेले 16 वर्ष आपला हे दुधाचा व्यवसाय आहे आणि आता या 2 वर्षात कोळीकर साहेबांनी आपल्याला पहिल्यांदा कन्याचा माल दिला. पहिल्यांदा आपण सुरुवातीला जन्नी आणि बूस्ट आणि डायमंड विक्री केली. लोकांनी शेतकऱ्याचा रिझल्ट आल्यानंतर आता नवीन लॉन्च झालेलं 30+ पण आपण दिलं लोकांनी आणि आता भरपूर बॅगा जाते. जवळजवळ 20 ते 25 टनपर्यंत महिन्याचा सेल होतोय. दूध उत्पादकांचा रिझल्ट आहे. जास्त करून दूध फॅट वाढते त्यामुळं भरपूर सेल होते. गाभणसाठी आता जन्नी पेशल म्हणून शेतकरी वापरतात आणि वासराच्या वाढीसाठी वासरासाठी बूस्ट बऱ्यापैकी जाते. बूस्टचा फायदा म्हणजे वासरांचं हाडं भरपूर वाढते. हाडाची वाढून वासराचा ग्रोथ चांगलाच होतोय आणि 11-12 महिन्यात पाडी सिमेस लावायचं येते. जन्नी पेशलचं गाभण काळात रिझल्ट चांगलाच येतोय. दुधाच्या ग्रंथी तयार होणं मागील व्यतापेक्षा दुधात बऱ्यापैकी फरक जाणवतोय लोकांनी. गाईच्या अंगावर चकाकी येणे, वासरू येताना काय अपदा होत नाही, गाईची व्यवस्थित गाई येते. कन्याचं पशुखाद्य चालू केल्यापासून जनावरं तब्येत सुधारते जनावरांची आणि दुधात पण वाढवते, फॅटमध्ये पण वाढवते. कन्याचं आता आम्ही दूध संकलन करतोय तर कन्याचा माल वापरल्यापासून फॅटमध्ये आणि एसनेमध्ये जरा आम्हाला फरक जाणवतोय आणि चांगली क्वालिटी तयार होते दुधाची. शेतकऱ्यांनी कन्याचं पशुखाद्य वापरलं पाहिजे. पशुखाद्य चांगलं आहे आणि दुकानदारांनी पण ते विक्री केलं पाहिजे, शेतकऱ्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे.